पोद्दार कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून आज एनिग्मा फेस्टिवल अंतर्गत माहीम येथील बीच आणि मिठी नदीचं क्लिनिंग मोहीम हाती घेण्यात आलेलं होतं। दरम्यान कॉलेजच्या 100हून अधिक विद्यार्थ्यांनी या मोहिमेमध्ये सहभाग घेतलेला असून बीच प्लीज या संस्थेच्या पुढाकारानं विद्यार्थी यांनी 1 टन कचरा यात जमा केलाय। पोद्दार कॉलेजचा बीच क्लिनिंगचे हे 5वं वर्ष असून दररोज होणारा कचरा कमी करायचा असल्यास प्रत्येक नागरिकाने आपल्या कचऱ्याची जबाबदारी घेऊन त्याची विल्हेवाट लावण्याचा उपाययोजना करण्याचा मोलाचा सल्ला या दरम्यान विद्यार्थ्यांनी दिलेला आहे। याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण यांनी। बघूया। मुंबईमध्ये दररोज लाखो टन कचरा आहे तो तयार होतो आणि हाच कचरा आहे त्याची विल्हेवाट काही ठिकाणी लागते, तर काही ठिकाणी हा जो कचरा आहे तो मुंबईतील समुद्रकिनारी असेल किंवा खाडी परिसरामध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यातच आपण आता आहे ते माहीम खाडी या परिसरामध्ये आणि या ठिकाणी असलेला संपूर्ण कचरा वेचण्याचं काम आहे, बीच क्लिनिंगचं काम आहे ते पोद्दार कॉलेजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सोबत या ठिकाणी जे संस्था आहे ती देखील करण्यात येत आहे। आपण पाहिलं तर बीच क्लिनिंगची ही जी संस्था आहे त्यामध्ये बीच प्लीज हा जी संस्था आहे त्यांनी देखील पुढाकार घेतलेला आहे आणि त्यासोबतच पोद्दार कॉलेजच्या सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी उपस्थिती लावून हा जो कचरा आहे तो आता वेचलेला आहे। काही विद्यार्थी आहेत आपल्यासोबत, त्यांच्याशी बोलणार आहे। मित्रा, कधीपासून हा उपक्रम घेतलेला आहेस आणि या उपक्रमामध्ये काय सांगशील? कोणकोणते विद्यार्थी आहेत? बाकीच्या कॉलेजचे पण विद्यार्थी आहेत का काय? आम्ही सर्वप्रथम आर पोद्दार कॉलेज माटुंगा या कॉलेजचे विद्यार्थी आहोत। दरवर्षीप्रमाणे आम्ही ही CSR ॲक्टिव्हिटी करत आलो आहोत आणि हे आमचं एनिग्मा हा फेस्ट असतो, कल्चरल फेस्ट होतो, त्याच्या अंतर्गत हे सगळे ही CSR ॲक्टिव्हिटी होते आणि हे आमचं 19वं वर्ष आहे। पहिले तर माझं नाव मल्हार कळंबे आहे, मी बीच प्लीज या संस्थेचा संस्थापक आहे। आम्ही 2017 पासून सातत्याने दर आठवड्याला स्वच्छता मोहीम राबवतोय। गेल्या 8 वर्षांमध्ये आम्ही 800हून अधिक स्वच्छता मोहीम राबवलेत। जर तुम्ही आमच्या कम्युनिटीकडे बघाल तर सगळे युथ जे आपण युवा बोलतो यांना घेऊन आम्ही चालतो, कारण की आम्हाला असं वाटतं जे युवा आहेत तेच हा देश बदलू शकतात। त्याच्यामध्ये एनिग्मा टीमचा खूप मोठा हातभार लागलाय। आजच नाही पण गेले सातत्याने इतके वर्ष ते लोक येतात दरवर्षी आणि मदत करताय, कारण की आम्हाला असं वाटतं पर्यावरण हा असा विषय जो आपण एका क्लासरूममध्ये शिकू शकत नाही। जर आपण प्लास्टिक पोल्युशन बद्दल किंवा अस्वच्छतेबद्दल बोलतो, आपल्याला येऊन आपले हात खराब करावेच लागतील जर देशाला साफ करायचं असेल तर हीच याच्या मागची मूळ उद्देश आहे। सतीश कदम सह निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई।